चला आज बनवूया आपण एकदम झणझणीत पद्धतीत शेंगाची भाजी। तर शेवग्याच्या शेंगा इथे घेतल्यात आपण 4 शेंगा होत्या आणि अशा मीडियम साईजमध्ये कट करून घेतले। त्याचं वरचं सालट आहे ना जास्त नाही काढायचं बघा, मध्ये मध्येच काढायचं, जेणेकरून ना आपण जेव्हा शेंगा शिजवतो त्या आतला गर आहे ना तो पूर्ण लगेच गाळ होतो आणि मग ते खायला पण एवढं छान वाटत नाही। तिकडे बघा आपण पाणी गरम करून घेतलं। पाणी व्यवस्थित गरम झालं की शेंगा याच्यात टाकायच्यात आपल्याला। शेंगा कापायच्या आधी ना स्वच्छ धुवून घ्यायच्या, जेणेकरून आपण हे पाणी ना फेकणार नाहीत, भाजीत यूज करणार आहोत। त्यामुळे शेंगा कापायच्या आधी व्यवस्थित धुवून घ्यायच्या। त्यात 1 चम्मच आपण मीठ टाकूया, 1 चम्मच हळद आणि आपल्याला 80% एवढे शेंगा शिजून घ्यायचे। आता गॅस मी फास्टच ठेवलाय। आता हे आपण शेंगा शिजतात तोपर्यंत आपला मसाला बनवून घेऊया। तर मसाला बनवण्यासाठी आपण इकडे एक तवा मांडलाय आणि तव्यावर 2 मोठ्या साईजचे कांदे असे बघा उभे स्लाइसमध्ये कट करून घेतले। तर आता याच्यात आपण 1 चम्मच एवढं तेल टाकूया कांदा भाजण्यासाठी आणि कांदा मस्त आपल्याला गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे। हे बघा कांदा व्यवस्थित आपला भाजलाय। तर कांदा व्यवस्थित भाजून झाल्यानंतर मी इकडे 1 चम्मच खसखस 1 चम्मच धने घेतलेत आणि हे कांद्यात टाकायचे। म्हणजे कांदा जेव्हा आपल्याला काढायचा असतो ना त्याच्या आधी फक्त 1 मिनिटभर एक परतून घ्यायचं कांदा धने आणि खसखस, म्हणजे याने कच्चापणा पण याचा निघून जातो आणि टेस्ट पण भाजीला खूप छान येतो। आता हे लगेच आपल्याला काढून घ्यायचं आहे बघा, नाहीतर खसखस जळून जाईल। पूर्ण कांदा ते आपण काढून घेऊया। आता इकडे आपण थोडंसं खोबरं घेतलंय, सुकं खोबरं आहे, तो खोबरं पण आपण छान असं भाजून घेऊया बघा। एक मिनिटामध्येच हे खोबरं लगेच भाजलंय आपलं। खोबरं आपण इकडे साईडला करूया आणि याच्यात टाकलंय अर्धा इंच अद्रकचा तुकडा, 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 1 चम्मच एवढे घेतलेत आपण सफेद तीळ। आता हे सगळे एकत्रच 1 मिनिटभर भाजायचे, जास्त नाही। आता हे सगळं आपण खोबरं पण एकत्र करू, म्हणजे जे खोबऱ्याला जे तेल लागलेलं आहे ते हे सगळ्यांना लागेल। लगेच काढून घ्यायचे बघा, तीळ उडायला लागलेत ना तर लगेच आपण याला काढून घेऊया। तवा खूप गरम आहे। आता थोडीशी कोथिंबीर टाकली याच्यावर, कोथिंबीर पण आपण अशी बघा भाजून घेऊ। आता तवा पूर्ण आपला तेलाचा याने पुसून पण निघतो आणि कोथिंबीर याच्या वाटणात वाटली ना तर चव पण खूप छान लागते। कोथिंबीर पण काढून घेऊया आणि हे सगळं वाटण आपण एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर इकडे बघा आपल्या शेंगा पण शिजल्या। आता आपण ना शेंगा साईडला ठेवूया आणि ज्या भाजी बनवायला सुरुवात करूया। इकडे आपण घेतली एक कढई, तर कढईमध्ये टाकूया 2 चम्मच तेल। तेल व्यवस्थित गरम झालं की टाकायचे 1 चम्मच राई, 1 चम्मच जिरे, कढीपत्ता टाकायचा, त्यानंतर आपलं घरगुती तिखट टाकायचं आहे। तुम्हाला हे तिखट मी जे टाकले ते 2 चम्मच भरपूर तिखट आहे। 1 चम्मच हळद टाकायची, तुम्हाला तिखट कसं आवडतं तर त्या हिशोबाने तुम्ही टाका। त्यानंतर आपण जो मसाला वाटलाय ना हे बघा एकदम बारीक असा करून घेतलाय। तर पाणी जास्त टाकायचं नाही मसाल्यामध्ये वाटताना, नंतर तेलात टाकलं ना अंगावर उडतो सगळा। हे मसाला आपण व्यवस्थित तेलामध्ये बघा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिरची पावडर हळद टाकताना गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची, नाहीतर मग ना ते मसाला जळून जाईल। 2-3 मिनटं छान मसाला भाजून घ्यायचा आहे। त्यासाठी इकडे मी 1 टमाटर घेतले बघा, टमाटर पण असं मी बारीक कट करून घेतले, त्याच्यात टाकूया आपण मसाल्यामध्ये।
1-2 मिनटं छान मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. जास्त वेळ नाही, 1-2 मिनटंच आपण छान परतून घेऊया. बघा 1-2 मिनटं मसाला परतून घेतला की आता आपल्या शिजलेल्या शेंगा टाकायच्यात, पाण्यासकट टाकायच्यात आपल्याला. तर पाण्यात आपण शिजताना मीठ टाकलेलं आहे, तर मीठ बघायचं आपल्याला इथे लक्षात ठेवायचं की आपण शेंगा शिजताना पण मीठ टाकले करून. त्यानंतर तुम्हाला किती पातळ घट्ट हवं त्या हिशोबाने गरम पाणीच वापरायचं इथे. तर मी मिक्सरचं भांडं धुवून आणि आपलं शेंगाचं पाणी, त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे. तर हे शिजायला पण आपल्याला वेळ याला पाणी लागणार आहे. तर झाकण ठेवून याला 5 ते 6 मिनटासाठी मी छान शिजून घेते. हे बघा झाकण ठेवलं होतं, 5 ते 6 मिनटं लो टू मिडियम गॅसवर व्यवस्थित शिजवून घेतली आपण भाजी. हे बघा जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, मस्त अशी आपली भाजी तयार झाली. तुम्हाला दाखवते मी शेंग शिजली का. एकदम व्यवस्थित गाळ झाल्यात आपल्या शेंगा. हे बघा गरम आहे खूप. हे बघा व्यवस्थित शेंगा पण शिजल्या आपल्या. तर गॅस बंद करूया आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया. हे बघा मस्त अशी तयार झाली आपली शेवग्याच्या शेंगाची झणझणीत अशी भाजी. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.